आज जालना महानगरपालिकेची निवडणूकची मतमोजणीचा कार्यक्रम सध्याला सुरू आहे. त्यासाठी स्ट्रॉंग पोलीस बंदोबस्त आम्ही ठेवण्यात आलेला आहे. तब्बल 400 कर्मचारी, 550 होमगार्ड, 2 SRPF प्लाटून, 2 RCP अशा मोठा बंदोबस्त, 2 DYSP आहे, 50 अधिकारी आहेत. त्याच्यामध्ये काउंटिंग सेंटर, आजूबाजूचा परिसर, तसेच शहरामधले विविध सेन्सिटिव्ह प्लेसेस जो आहे गर्दीच्या ठिकाणी तिकडेही बंदोबस्त लावलेला आहे. पोलिसाची मोठा फौजफाटा आहे आणि सगळा शांततेत सुरू आहे. आणि कालची इलेक्शन प्रक्रिया एकदम 0 इन्सिडेंट झालेली आहे. तसाच आज पण राहील असा आम्हाला विश्वास आहे. कुठलाच कोणी बदमाशी करण्याचा प्रयत्न केला, काही करण्याचा प्रयत्न केला न्यूसेन्स, तर आमची पूर्ण तयारी आहे. त्यांना आम्ही लगेच त्याला टॅकल करू. सर, आज सकाळी काही 10 वाजता गोंधळ झाल्याचा पाहण्यात येते आणि कुलकर्णी सर नसते तर कदाचित दुर्घटना घडली असती. पोलीस नसते तर भरपूर दुर्घटना होऊ न शकतात कधी पण. पण काय आहे की 5 प्रभाग एकाच वेळी घेत आहे आणि त्यामुळे सगळे प्रभागचे लोकांना येण्याची इच्छा असते. त्यामुळे थोडी वेळ एकदा त्यांना सिस्टम सेट करण्यामध्ये वेळ गेला, पण आता पूर्ण व्यवस्थित सुरू आहे. काही यंत्रणेचं पण नुकसान झालं, मेटल डिटेक्टरचं पण तोडफोड. ठीक आहे, आपण रिकवर करू. काही झाला तर रिपेअर होऊन जाईल, ते काही छोटी मोठी गोष्टी आहे. पण सगळ्याची इच्छा असते यामध्ये. बाहेर किमान 2000ची गर्दी आहे. आत्ताच मी बाहेरून आलो आहे, पण आता आतमध्ये एकदम व्यवस्थित स्मूथली सुरू आहे. एकदा प्रत्येक आरोवाईज एक प्रभाग संपला की त्याचे सगळे लोक बाहेर गेले पाहिजे किंवा आम्ही काढणार आणि त्यानंतर दुसरा प्रभाग जो सुरू होणार त्याचे लोक आतमध्ये येणार आणि ती शिस्त सर्वांनी पाळली पाहिजे. म्हणजे निवडणूक विभागाच्या वतीने अगोदर नियोजित नव्हतं का असं काही? नाही, नियोजित आहे, पण काही एवढे लोक ज्यावेळी आले तर सगळा कम्युनिकेशनमध्ये थोडी वेळ लागतोच. मनपा निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी CCTV आणि ड्रोनचे आम्ही काल पण आपले CCTV आणि ड्रोन CCTV आपण जो बसवलेली आहे DPTC मार्फत, त्याच्यामध्ये पण अनाऊन्समेंट तर मागच्या 3 रात्रीपासूनच आपण करत आहोत. काल पण होती, ड्रोनची पण आपण वापर केला, सेम आज पण आहे. सगळे गर्दीच्या ठिकाणी CCTV आणि ड्रोनच्या मदतीने आपला पेहरा ऑलरेडी सुरूच आहे. थँक्यू सर.